लास्ट लेक्चरला आपण टाइप्स ऑफ इम्युनिटी पाहतो. इम्युनिटीमध्ये आपण इनेट इम्युनिटी पाहून झालेला आहे. त्याच्यानंतर सेकंड टाईप जो ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे तो पाहत होतो. ॲक्वायर्ड इम्युनिटीबद्दल आपण सांगितलं की ही स्पेसिफिक इम्युनिटी आहे, हायली स्पेसिफिक आहे, हायली ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी आहेत. आणि या ॲक्वायर्ड इम्युनिटीचे दोन मेन प्रकार आहेत, टाईप आहेत. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे दोन मेन टाईप कोणते? तर ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. सुरुवातीला आपण ॲक्टिव्ह इम्युनिटीबद्दल पाहिलं. ॲक्टिव्ह इम्युनिटी याच्याबद्दल काय सांगितलं? ही ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी ही आपण ॲक्वायर्ड केलेली आणि जी लॉंग ड्युरेटिव्ह आहे, ज्याला म्हटलं जातं ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. एक मुद्दा लक्षात ठेवायचा, ह्या ॲक्टिव्ह इम्युनिटीचे दोन पॉईंट आपण लास्ट लेक्चरला पाहिले. कोणते दोन? नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी, म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटी ही दोन प्रकारे आपल्या बॉडीमध्ये येऊ शकते किंवा आपण ती ॲडॅप्ट करू शकतो. एक नॅचरली आणि दुसरा जो प्रकार आहे तो आर्टिफिशियली. दोन्ही इम्युनिटीमध्ये नेमकं काय आहे? तर या इम्युनिटीमध्ये ही लाँग टर्म इम्युनिटी आहे. ही लाँग टर्म इम्युनिटी ही आपल्याला कशापासून मिळणार आहे? अँटीजेनिक स्टिम्युलेशनपासून मिळणार आहे. म्हणजेच नॅचरली ती बॉडीमध्ये डेव्हलप कधी होणार आहे? जेव्हा ती डेव्हलप होईल तेव्हा त्याला म्हटलं जातं नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी याचा अर्थ काय होतो? ॲक्वायर्ड म्हणजे आपण ॲडॅप्ट केलेली. त्याच्यानंतर ही ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे, म्हणजे लाँग टर्म इम्युनिटी आहे. आणि ही नॅचरली तयार झालेली आहे. जेव्हा एखादा पॅथोजन, तो बॅक्टेरिया असेल किंवा व्हायरस असेल, आपल्या बॉडीमध्ये एंट्री करणार म्हणजे अँटीजन जाणार. अँटीजनच्या स्टिम्युलेशनमुळं डिफेन्सिव्ह मेकॅनिझममधल्या ज्या काही सेल्स आहेत ह्या सेल्स अँटीबॉडीचं प्रोडक्शन करणार आणि ह्या अँटीबॉडी अँटीजनच्या अगेन्स्ट काम करून त्यांनी केलेलं केमिकल हे न्यूट्रलाइज करणार आणि त्यामुळं काय होणार? ते इन्फेक्शन तिथं स्टॉप होणार. अशामुळे जी इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये तयार होणार आहे याला म्हटलं जातं नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. ही लाँग टर्म किंवा ज्याला आपण म्हटलं जातं लाईफ टाईम इम्युनिटी आहे. नॅचरली जी तेव्हा तयार होते तेव्हा त्याला म्हटलं जातं लाईफ टाईम इम्युनिटी. एकदा रोग झाल्यानंतर परत आयुष्यामध्ये आपल्याला कोणताही म्हणजे अशा पद्धतीचा रोग होत नाही. समजा आपल्याला एकदा गोवर आला तर परत गोवर येत नाही, एकदा कांदण्या आल्या तर परत कांदण्या येत नाहीत. का? कारण आपल्या बॉडीमध्ये नॅचरली ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी काय झालेली आहे? तयार झालेली आहे किंवा ती काय झालेली आहे? आपण ॲक्वायर्ड केलेली आहे किंवा ॲडॅप्ट झालेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी, म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये पहिल्यांदा नॅचरली तयार झाली. त्याच्यानंतर आर्टिफिशियली आपण कशी तयार करू शकतो? इथंसुद्धा अँटीबॉडीचं प्रोडक्शन होणार आहे. फक्त इथं आपल्या बॉडीला काय करावं लागतं की रेडीमेड पॅथोजन की ही एक प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं वॅक्सिनेशन असं म्हटलं जातं. या प्रोसेसमध्ये इनॅक्टिव्ह अँड विकंड पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट केला जातो आणि जेव्हा अँटीजनचं स्टिम्युलेशन होईल तेव्हा ॲटोमॅटिक काय होत असतं? मास अमाऊंटमध्ये अँटीबॉडीज तयार होत असतात आणि जे पॅथोजनला डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतात. म्हणजेच ॲक्टिव्ह इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये दोन प्रकारे तयार होते, एक नॅचरली आणि दुसरी आर्टिफिशियली. दोन्हींचाही इफेक्ट कसा असतो? लाईफ लाँग असतो. इथं नॅचरली तयार झालेली आहे पण तरीसुद्धा काही डिसीजवरती याच्यामध्ये एकदा होऊन गेलं तर परत होत नाही. आणि जर पर्टिक्युलर डिसीजवरती आपण जर वॅक्सिनेशन जर घेतलं तर आपल्याला फॉर एक्झाम्पल पोलिओ हा व्हायरसमुळे होतो. याच्यावरती जर आपण वॅक्सिनेशन जर घेतलं तर आपल्याला काय होत नाही? परत पोलिओ होत नाही. म्हणजेच दोन्ही इम्युनिटी ह्या कशा आहेत? लाँग टर्म इम्युनिटी आहेत. त्याच्यानंतर आपण या ॲक्वायर्ड इम्युनिटीमधला दुसरा जो प्रकार आहे ज्याला पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं, जी शॉर्ट टर्म इम्युनिटी आहे, काही ठराविक काळासाठीच काम करते, ज्याला म्हटलं जातं पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं? तर पहा, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये टोटली ही ॲक्वायर्ड इम्युनिटी कशावरती आधारित आहे? अँटीजन स्टिम्युलेशनवरती आधारित आहे. जेव्हा अँटीजनचं स्टिम्युलेशन होईल म्हणजेच पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंट्री करेल तेव्हा 100% या अँटीजनला न्यूट्रलाइज करण्यासाठी जे केमिकल सिक्रेट होणार आहे त्याला अँटीबॉडी म्हटलं जातं. आपण इथं पाहिलं ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये सुद्धा नॅचरली इथे अँटीबॉडी तयार होतात. इथंसुद्धा काय होणार आहेत की तो पॅथोजन बॉडीमध्ये प्रेझेंट आहे आणि इथंसुद्धा काय होणार आहेत? अँटीबॉडी तयार करण्याचं काम हे आपल्या बॉडीलाच करावं लागणार आहे. म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटी टोटली ही कशावरती काम करत असते? अँटीबॉडी प्रोडक्शनवरती काम करत असते. तर पहा इथं ही जी पॅसिव्ह इम्युनिटी आहे, ही पॅसिव्ह इम्युनिटी ही कधी बिल्डअप होते किंवा आपल्या बॉडीमध्ये कधी डेव्हलप होते? तर पॅसिव्ह इम्युनिटी ही शॉर्ट लाईफ टाईममध्ये असते, म्हणजे काही ठराविक डिसीजसाठी किंवा थोड्या काळासाठीच ही काम करत असते. आता याच्यामध्ये काय केल्या जातात? अँटीबॉडीज ह्या ट्रान्सफर केल्या जातात.
पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये अँटीबॉडीज ह्या काय केल्या जातात, ट्रान्सफर केल्या जातात. आता पहा, ह्या ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये परत 2 प्रकार आहेत. ही इम्युनिटी 2 प्रकारामुळे आपल्या बॉडीमध्ये तयार होते. पहिला जो प्रकार आहे ही नॅचरली तयार होते आणि दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे, ही आर्टिफिशियली तयार होत असते. आता नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी ही कशी तयार होते, तर पहा, जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये आईकडून बाळाला प्लासेंटा थ्रू ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय होत असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन जात असतात. या न्यूट्रिशनमध्ये एन्झाईम्स असतील, हार्मोन्स असतील, फूड प्रॉडक्ट्स असतील, जे काही प्रोटीन्स असतील, म्हणजे सगळे न्यूट्रिशन, आणि त्याच्यासोबत आईकडून डिफेन्सिव्ह मेकॅनिझमसाठी काम करणाऱ्या काय जात असतात, अँटीबॉडीज जात असतात. हे जेव्हा प्लासेंटा थ्रू जात असतात, त्याच्यासोबत आफ्टर बर्थ आईच्या दुधामधून जेव्हा नर्सिंग किंवा फिडिंग प्रोसेस चालू असते, तेव्हा पहिलं जे आईचं जे फर्स्ट टाईम रिलीज होणारं जे दूध आहे, ज्याला म्हटलं जातं कोलेस्ट्रम असं म्हटलं जातं, याच्यामध्ये सुद्धा काय असतात, अँटीबॉडीज जास्त असतात. त्यामुळे हे दूध फार महत्त्वाचं म्हटलं जातं डिफेन्सिव्ह मेकॅनिझमसाठी, कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय असतात, अँटीबॉडीज. हे नॅचरली ट्रान्सफर होतं, म्हणून याला काय म्हटलं जातं, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये, फिटसमध्ये आणि आफ्टर बर्थ चाइल्डमध्ये नॅचरली काय येत असतात, अँटीबॉडीज येत असतात. त्यामुळं डिफेन्सिव्ह मेकॅनिझम काय होत असतं, पॉवरफुल होत असतं. पण प्रेग्नन्सी पिरियड हा ठराविक काळाचा, म्हणजे शॉर्ट टाईम, आणि त्याच्यानंतर आफ्टर बर्थ जोपर्यंत काय चालू आहे, फिडिंग चालू आहे, तोपर्यंत त्यांना काय जाणार आहेत, अँटीबॉडीज जाणार आहेत. म्हणजे हा सुद्धा लाईफ स्पॅन काय असतो, कमी असतो. म्हणून ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी ही शॉर्ट टर्मसाठी काम करते असं म्हटलं जातं. म्हणजे जिथं ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये एका बॉडीमध्ये तयार झालेले अँटीबॉडीज हे दुसऱ्या बॉडीमध्ये काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात, ज्याला म्हटलं जातं ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं. ह्या ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. याच्यामध्ये आईकडून फिटसला, म्हणजे प्रेग्नंट लेडीकडून फिटसला थ्रू प्लासेंटा अँटीबॉडीज ट्रान्सफर केल्या जातात, आणि आफ्टर बर्थ मदर टू चाइल्ड थ्रू कोलेस्ट्रमच्या माध्यमातून अँटीबॉडीज काय केल्या जातात, ट्रान्सफर केल्या जातात. हे ट्रान्सफर जे आहे नॅचरली होतं, म्हणून याला काय म्हटलं जातं, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. पॉईंट समजला. पुढं त्याच्यानंतर आहे आर्टिफिशियल, कृत्रिमरित्या हे काय केले जातात, किंवा अनैसर्गिकरित्या ह्या अँटीबॉडीज ह्या एका ॲनिमल बॉडीमध्ये तयार झालेल्या दुसऱ्या ॲनिमल बॉडीमध्ये काय केल्या जातात, ट्रान्सफर केले जातात. आता हे ट्रान्सफर ऑफ अँटीबॉडीचं मेकॅनिझम हे इंजेक्शन थ्रू असेल. म्हणजे काही वेळेला आपल्याला अँटीबॉडीचे इंजेक्शन दिले जातात, काही वेळेला टॅबलेट्स दिले जातात. आता असे काही डिसीज आहेत, फॉर एक्झाम्पल टिटॅनस असेल किंवा डिप्थेरा. टिटॅनसबद्दल आपल्याला माहिती आहे, डिप्थेरा म्हणजे घटसर्प असं म्हटलं जातं. या रोगावरती अँटीबॉडी जेव्हा आपली बॉडी कमी पडत असते किंवा खूप प्रमाणामध्ये अँटीबॉडीची गरज असते, तेव्हा त्या आर्टिफिशियली थ्रू इंजेक्शन आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात. म्हणजे ट्रान्सफर ऑफ अँटीबॉडीज फ्रॉम वन बॉडी टू अनादर बॉडी. एका बॉडीमध्ये तयार केलेल्या दुसऱ्या बॉडीमध्ये हे इंजेक्शनच्या किंवा औषधाच्या माध्यमातून आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट केल्या जातात. त्याला काय म्हटलं जातं, आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. पॉईंट लक्षात येतो का, पहा, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये नॅचरली आईकडून बाळाला ट्रान्सफर झाल्या. इथं काय केलं जातं, याच्यामध्ये एका बॉडीमध्ये तयार झालेल्या अँटीबॉडी दुसऱ्या बॉडीमध्ये पाठवण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो, इंजेक्शनचा उपयोग केला जातो, ज्याला म्हटलं जातं आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. फॉर एक्झाम्पल डिप्थेरिया किंवा टिटॅनस याच्यामध्ये इंजेक्शन थ्रू ह्या अँटीबॉडीज ट्रान्सफर केल्या जातात. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल रेबीजचं जर इन्फेक्शन जर असेल, अशावेळी जे हायपर ह्युमिनाइज्ड ॲनिमल्स आहेत, म्हणजेच ज्यांच्याकडे ह्युमन सिस्टीम अतिशय काय आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा पॉवरफुल आहे. फॉर एक्झाम्पल असा जो ॲनिमल आहे ज्याला म्हटलं जातं हॉर्स असं म्हटलं जातं. तर या ॲनिमलच्या अँटीबॉडीज ह्या इतर ॲनिमलमध्ये काय केल्या जातात, ट्रान्सफर केले जातात. हे कधी, जेव्हा रेबीजच्या पॅथोजनचं इन्फेक्शन झालं असेल आणि याच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी ज्या अँटीबॉडी हायपर ह्युमिनाइज्ड ॲनिमल बॉडीमधल्या काय करून एक्स्ट्रॅक्ट करून दुसऱ्या ॲनिमलमध्ये इन्सर्ट केले जातात, तेव्हा ती सुद्धा काय झाली, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी झाली. म्हणजे अँटीबॉडी ट्रान्सफर केल्यामुळं अँटीजन आणि अँटीबॉडी यांच्यामध्ये काय होईल, इंटरॅक्शन होईल, आणि अँटीबॉडी हा अँटीजनला काय करणार आहे, डिस्ट्रॉय करण्याचं काम करणार आहे, किंवा अँटीजन हे केमिकल काय होणार आहे, न्यूट्रलाइज होणार आहे. हे जेव्हा न्यूट्रलाइज होईल तेव्हा ऑटोमॅटिक पॅथोजन हा काय होईल, डिस्ट्रॉय होईल. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय आहे, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये अँटीबॉडीमुळं अँटीजन न्यूट्रलाइज होईल, आणि हे अँटीजन पॅथोजनच्या सोबत आलेलं आहे,
त्यामुळे पॅथोजनसुद्धा काय होईल, डिस्ट्रॉय होईल. त्याच्यानंतर आहे साप चावल्यानंतर आपल्याला जे इंजेक्शन दिलं जातं किंवा अँटीव्हिनोम दिलं जातं, म्हणजे जे काही विष आपल्या बॉडीमध्ये जाणार आहे ह्या विषावरती काम करणारे जे इंजेक्शन तयार केलेलं आहे हे स्नेकमध्ये प्रेझेंट असलेल्या म्हणजे जे काही व्हिनोम आहे याच्यामधूनच तयार केलेलं आहे. हे कशामध्ये येतं, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, म्हणजे अँटीव्हिनोम म्हणून याचा उपयोग केला जातो. कशासाठी, ट्रीटमेंट ऑफ स्नेक बाईटसाठी. ही जी इम्युनिटी या सगळ्यांच्यामुळे ट्रान्सफर ऑफ अँटीबॉडीमुळं जी इम्युनिटी प्रत्येक ॲनिमलमध्ये म्हणजे ह्युमन बिईंगमध्ये तयार होणार आहे ज्याला म्हटलं जातं आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. जेव्हा ती नॅचरली तयार होणार आहे आईकडून बाळाला, जेव्हा ही नॅचरली तयार होते तेव्हा त्याला म्हटलं जातं नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. इथं आपला ॲक्वायर्ड इम्युनिटी हा पॉईंट काय झालेला आहे, संपलेला आहे. पहा, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये आपण 2 टाईप पाहिले, ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये परत 2 प्रकार, नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. त्याच्यानंतर पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये सुद्धा परत 2 प्रकार, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आणि त्याच्यानंतर आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. फक्त लक्षात ठेवायचं की काय, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये जो आपण पहिला प्रकार पाहिला होता नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी ही लॉंग टर्मसाठी आहे. लॉंग टर्ममध्ये पॅथोजनच्या एंट्रीमुळे तयार झालेली, फॉर एक्झाम्पल एकदा गोवर झाला की परत होणार नाही, ही लॉंग टर्म म्हणजेच काय झालं, यांचा जो लाईफस्पॅन आहे तो काय आहे, फार मोठा आहे. पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये लाईफस्पॅन हा काय आहे, फार छोटा आहे, फार कमी काळासाठी काम होतं. इकडं काय होतं, पूर्ण आपला लाईफस्पॅन संपेपर्यंत याच्यावरती काय चालत असतं, काम चालत असतं. याच्यावरती क्वेश्चन तयार करून ठेवायचा आहे, डिस्क्राईब ॲक्वायर्ड इम्युनिटी किंवा टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. आणखी एक दुसरा क्वेश्चन करायचा आहे, राईट द डिफरन्स बिटवीन ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी अँड पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. जसं आपण इनेट इम्युनिटीमध्ये बॅरियर पाहिलं, इनेट इम्युनिटीमधल्या बॅरियरनंतर आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये पाहिलं की ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये बरेच जे प्रकार आहेत. आता ही ॲक्वायर्ड इम्युनिटी पॉवरफुल करण्यासाठी नेमका एक मुद्दा लक्षात आला की ह्या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काम कोणाचं आहे, अँटीबॉडीचं आहे, बरोबर का. म्हणजे काही सेल्स आहेत ज्या काय करतात, अँटीबॉडीचं प्रोडक्शन करतात. आत्ता आपण जो पॉईंट पाहणार आहोत तो कोणता आहे, ह्युमोरल अँड सेल मेडिएटेड इम्युनिटी, किंवा त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट पाहणार आहोत आपण सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. म्हणजे या इम्युनिटीमुळं काय होणार आहे, आपली डिफेन्सिव्ह मेकॅनिझम पॉवरफुल होणार आहे किंवा ज्याच्यामध्ये आपलं रेजिस्टन्स पॉवर वाढणार आहे पॅथोजनच्या अगेन्स्ट. मग ती नॅचरली वाढेल किंवा आर्टिफिशियली वाढवलं जातं. तर पहा, तर या इम्युनिटीसाठी काही सेल्स काम करत असतात किंवा 2 प्रकारच्या इम्युनिटी आहेत. ह्या इम्युनिटी कोणत्या, तर ह्युमरल इम्युनिटी आणि सेल मेडिएटेड इम्युनिटी. आता इकडे लक्षात द्या, जेव्हा आपल्याला हा पार्ट समजलेला आहे तेव्हाच पुढचा पार्ट समजतो. ह्युमरल इम्युनिटी म्हणजे काय, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये पॉईंट एकच लक्षात ठेवायचं की अँटीबॉडीचं प्रोडक्शन होणार आहे किंवा पॅथोजनला किल करण्यासाठी अँटीबॉडी लागणार आहे. एक तर ते आपल्या बॉडीमध्ये तयार होतील, जेव्हा आपली बॉडी कमी पडेल तेव्हा त्या आर्टिफिशियली आपल्या बॉडीमध्ये काय केल्या जातील, इन्सर्ट केल्या जातील. म्हणजेच पहिला जो प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं ह्युमोरल सेल मेडिएटेड ह्युमोरल इम्युनिटी. आता या ह्युमोरल इम्युनिटीमध्ये काय होत असतं, अँटीबॉडीचं प्रोडक्शन होत असतं. आपल्याला माहीत आहे जेव्हा आपण टाईप्स ऑफ WBC किंवा डिफरन्शियल काउंट ऑफ WBC हा प्रकार पाहिला होता तेव्हा त्याच्यामध्ये आपण एक सेल पाहिली होती ज्याला म्हटलं जातं लिम्फोसाईट असं म्हटलं जातं. ॲक्च्युली लिम्फोसाईट ही कशामधला प्रकार आहे, अग्रॅन्युलोसाईटमधला प्रकार आहे, ज्याचं जे डिफरन्शियल काउंटमधलं जे पर्सेंटेज आहे ते 20 to 30% येत असतं. बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणामध्ये त्यांचं काय आहे, पर्सेंटेज आहे. तर हे ह्युमोरल इम्युनिटीसाठी ज्या सेल काम करत असतात ह्या सेल कोणत्या आहेत, लिम्फोसाईट्स आहेत. ह्या लिम्फोसाईटमध्ये 2 लिम्फोसाईट आहेत, बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट. बी लिम्फोसाईट ह्या फक्त ह्युमोरल इम्युनिटीसाठी काम करत असतात. आता त्या कशा ह्युमोरल इम्युनिटीसाठी काम करतात किंवा त्याला ह्युमोरल इम्युनिटी का म्हणतात हे पाहूया. तर पहा, बी लिम्फोसाईट तयार करण्याचं काम, बी लिम्फोसाईट्स म्हणजेच नेमकं काय आहे, टाईप्स ऑफ WBC आहे. WBC कुठे तयार होतात, बोन मॅरोमध्ये तयार होतात. काही त्याच्यानंतर लिम्फोइड ऑर्गनसुद्धा काय करत असतात, हे लिम्फोसाईट तयार करण्याचं काम करत असतात. आता ही जी प्रोसेस आहे त्यांचा इन्क्रीजिंग नंबर डिक्रीजिंग नंबर आपण WBCमध्ये पाहिलेलं आहे. आता पहा, हे जे बी लिम्फोसाईट्स आहेत, बी लिम्फोसाईटचं पहिलं काम काय आहे, अँटीबॉडी प्रोडक्शन करणं, बरोबर का. याला बी लिम्फोसाईट असं का म्हटलं जातं, कारण त्याचं मॅच्युरेशन हे कुठं होत असतं, बोन मॅरोमध्ये होत असतं. आता पहा, तयार झालेले लिम्फोसाईट नेहमी कुठं प्रेझेंट असतात, तर हे फ्रीली बॉडी फ्लुइडमध्ये प्रेझेंट असतात.
बॉडी फ्लूइडमध्ये कोण येतं, याच्यामध्ये ब्लड येतं, प्लाझ्मा येतं, सेरेब्रोस्पायनल फ्लूइड येत असतं, त्याच्यानंतर सलायवासुद्धा येत असतं. तर याच्यामध्ये फ्रीली प्रेझेंट कोण असतात, अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. अँटीबॉडीचं प्रोडक्शन कोण करतं, बी लिम्फोसाइट्स करत असतात. त्याच्यानंतर पुढं ह्या ज्या तयार झालेल्या ज्या अँटीबॉडीज आहेत, जिथं इन्फेक्शन झालेलं आहे त्या इन्फेक्शनच्या साईटपर्यंत जात नाहीत, तर ते सर्क्युलेट होत असतात बॉडी फ्लूइडमधून. हे सर्क्युलेट होतात म्हणून याला काय म्हटलं जातं, ह्युमोरल इम्युनिटी असं म्हटलं जातं. म्हणजे फ्रीली हे बॉडी फ्लूइडमध्ये प्रेझेंट आहेत आणि त्याच्यानंतर बॉडी फ्लूइडमध्ये प्रेझेंट असल्यानंतर ज्या जागेवरती इन्फेक्शन आहे हे या बॉडी फ्लू म्हणजे ब्लड थ्रू, लिम्फ थ्रू हे कुठे जात असतात, त्या साईटवरती जात असतात आणि तिथं काय होत असतं, पुढची रिॲक्शन होत असते. म्हणजे या फ्लूइडच्या माध्यमातून इन्फेक्शनच्या साईटपर्यंत जातात म्हणून याला काय म्हटलं जातं, ह्युमोरल इम्युनिटी असं म्हटलं जातं. म्हणजेच बॉडी सेलने तयार केलेल्या अँटीबॉडीज ह्या फ्लूइडच्या माध्यमातून इन्फेक्शन जिथं आहे तिथं जातात किंवा सर्क्युलेट होतात म्हणून याला म्हटलं जातं ह्युमोरल इम्युनिटी. ह्युमोरल इम्युनिटीसाठी कोण काम करतं, बी लिम्फोसाइट्स काम करत असतात, बरोबर का. आता बी लिम्फोसाइट्स हे अँटीबॉडी प्रोडक्शन करतात. हे बॉडी फ्लूइडमध्ये प्रेझेंट आहे, या फ्लूइडला काय म्हटलं जातं. आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ही जी ह्युमोरल इम्युनिटी आहे ही म्हणजेच अँटीबॉडी हे अँटीजनला डिस्ट्रक्ट करणार आहेत, पण यांची जी कपॅसिटी आहे ती कुठेपर्यंत आहे, एखाद्या पॅथोजनला अडवण्याचं काम करतात किंवा डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतात. ते कुठेपर्यंत, एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन म्हणजेच ब्लडपर्यंत जोपर्यंत इन्फेक्शन आहे तोपर्यंत त्यांना किल करण्यासाठी ह्युमोरल इम्युनिटी काय करत असते, काम करत असते. म्हणजेच एखादा पॅथोजन हा ब्लडपर्यंत गेला की तिथं बी लिम्फोसाइट त्यांना काय करणार आहेत, डिस्ट्रक्ट करणार आहेत, बरोबर का. आता हे इन्फेक्शन जेव्हा पुढं जातं म्हणजे ब्लडमधून सेलमध्ये जात असतं तेव्हा कोण काम करतं, सेल मेडिएटेड इम्युनिटी. म्हणजे जेव्हा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइडमध्ये पॅथोजन आहे या पॅथोजनला किल करण्यासाठी ह्युमोरल इम्युनिटीचा उपयोग होतो आणि हे पॅथोजन जेव्हा या फ्लूइडमधून सेलपर्यंत जातात तेव्हा तिथं कोणती इम्युनिटी डेव्हलप करत असते, होत असते, सेल मेडिएटेड इम्युनिटी. ह्या सेल मेडिएटेड इम्युनिटीमध्ये कोण काम करतं, टी लिम्फोसाइट्स काम करत असतात किंवा टी सेल्स काम करत असतात. हे नेमकं काय काम करतात, तर सेलमधल्या आलेला पॅथोजन याला किल करण्याचं काम करत असतात, ज्याला म्हटलं जातं इंट्रा सेल्युलर पॅथोजन असं म्हटलं जातात. काही कॅन्सरस सेलला सुद्धा किल करण्याचं काम करत असतात आणि जेव्हा एखाद्या टिश्यू ट्रान्सप्लांट मेकॅनिझममध्ये सुद्धा फॉरेन बॉडीला किल करण्याचं काम किंवा डिस्ट्रक्ट करण्याचं काम होत असतं. मेन मुद्दा दोघांच्यामधला डिफरन्स ह्युमोरल इम्युनिटी आणि सेल इम्युनिटी याच्यामध्ये काय सांगाल. ह्युमोरल इम्युनिटीमध्ये एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइडमध्ये येणारं पॅथोजन थांबवलं जातं आणि सेल मेडिएटेड इम्युनिटीमध्ये इंट्रासेल्युलर रिजनमध्ये येणारं काय होत असतं, पॅथोजनची एंट्री थांबवण्याचं काम होत असतं. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड म्हणजे काय आलं, ब्लड आलं, त्याच्यानंतर लिम्फ आलं, हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड आहेत. याच्यामध्ये येणारे पॅथोजन डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं, बी लिम्फोसाइडनं तयार केलेलं केमिकल ज्याला म्हटलं जातं अँटीबॉडीज असं म्हटलं जातं. अँटीबॉडीज या फ्रीली मुव्हेबल अँटीबॉडीज आहेत. म्हणजे बी लिम्फोसाइड्स ह्या फ्रीली मुव्हेबल नाही, ते एका ठिकाणीवर राहून लिम्फोसाइड हे अँटीबॉडीचं प्रोडक्शन करणार आहे, पण तयार झालेलं केमिकल हे बॉडी फ्लूइड थ्रू काय होणार आहे, सर्क्युलेट होणार आहे, म्हणून याला ह्युमोरल इम्युनिटी असं म्हटलं जातं. सेल मेडिएटेड इम्युनिटीमध्ये टी लिम्फोसाइड काम करणार आहेत आणि टी लिम्फोसाइड हे सेल लेवलचं इन्फेक्शन काय करणार आहेत, बरं करण्याचं काम करणार आहेत. हा दोघांच्यामधला डिफरन्स. आता या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये ज्या सेल्स काम करतात त्या सेलचं मेकॅनिझम पाहूया. सेल्स ऑफ ह्युमन सिस्टीम. आपल्याला माहिती आहे या सेलमध्ये दोन सेल काम करतात. कोणकोणत्या दोन सेल, की ज्या लिम्फोसाइड, परत त्याचे दोन प्रकार आहेत, बी लिम्फोसाइड आणि टी लिम्फोसाइड्स. लिम्फोसाइड प्रोडक्शन कुठं होतं, बोन मॅरोमध्ये होतं. त्याच्यानंतर त्याचं मॅच्युरेशन कुठं होतं, स्टेम सेल यांना प्रोडक्ट करतात. त्याच्यानंतर बोन मॅरो, ज्याचं मॅच्युरेशन बोन मॅरोमध्ये होतं त्यांना बी लिम्फोसाइड असं म्हटलं जातं. ज्याचं मॅच्युरेशन थायमसमध्ये होतं त्याला टी लिम्फोसाइड असं म्हटलं जातं. आता मॅच्युरेशन झाल्यानंतर परत एक प्रोसेस असते ज्याला म्हटलं जातं डिफरन्सिएशन, की याच्यामध्ये पर्टिक्युलर रोल त्यांना दिला जातो. ही जी डिफरन्सिएशनची प्रोसेस आहे ही कुठं होते, स्प्लीनमध्ये होते, टॉन्सिलमध्ये होते आणि इंटेस्टाईनमध्ये जे काही पॅचेस आहेत हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं होतं ज्याला म्हटलं जातं पेअर पॅचेस, इथं त्यांचं डिफरन्सिएशन होतं. डिफरन्सिएशनमध्ये बी लिम्फोसाइड्स ह्या नेहमी काय करत असतात, अँटीबॉडी प्रोडक्शनचं काम करत असतात. आता अँटीबॉडी प्रोडक्शन आपल्या बॉडीमध्ये कोण तयार करतं, त्याला म्हटलं जातं ह्युमोरल रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. बी लिम्फोसाइडचं मेन फंक्शन हे प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी आहे.
या अँटीबॉडीज ब्लडमध्ये प्रेझेंट असतात, म्हणून याला काय म्हटलं जातं, ह्युमोरल रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये कधी प्रेझेंट असतील किंवा तयार कधी होतील, तर जेव्हा एखाद्या पॅथोजनचं इन्फेक्शन होईल तेव्हा. आता जेव्हा अँटीजन आल्यानंतर अँटीबॉडी काय होणार आहेत, प्रोडक्शन होणार आहेत, तेव्हा याच्यामध्ये नेमकं काय होतं, अँटीबॉडी आणि अँटीजन या अँटीबॉडीवरती जे काही रिसेप्टर्स मॉलिक्युल्स आहेत यांच्यामध्ये बाइंडिंग होतं, याला म्हटलं जातं अँटीजन बाइंडिंग असं म्हटलं जातं. अँटीजनचं बाइंडिंग झाल्यानंतर हा जो सेल्स आहेत हा काय होतं, याचं ॲक्टिवेशन होतं, स्टिम्युलेशन मिळाल्यानंतर तो ॲक्टिव्ह होतो काम करण्यासाठी. काम करत असताना पहिल्यांदा त्याची ग्रोथ होते आणि त्याचं काय होतं, रॅपिड मल्टिप्लिकेशन होतं. हे सगळं आपण कशाबद्दल बोलतो आहे, बी लिम्फोसाईटबद्दल बोलतो आहे. कारण या सेल ऑफ इम्युन सिस्टीममध्ये पहिला रोल आपण बी लिम्फोसाईटचा पाहतो आहे. म्हणजे बी लिम्फोसाईट ह्या अँटीबॉडी प्रोडक्शन करणार आहेत आणि टी लिम्फोसाईट्स ह्या सेल मेडिएटेड इम्युनिटीसाठी काम करणार आहेत. बी लिम्फोसाईटचा रोल आहे अँटीबॉडी प्रोडक्शन. अँटीबॉडी प्रोडक्शन कधी होतं, जेव्हा अँटीजन येतात. अँटीजन आणि अँटीबॉडी यांच्यामध्ये इंटरॅक्शन झालं, ज्याला बाइंडिंग असं म्हटलं जातं, त्याच्यानंतर ते ॲक्टिवेट होतात कारण ते स्टिम्युलेट झालेले असतात. याच्यामध्ये ॲक्टिवेट झाल्यानंतर परत काय होतं, त्याची ग्रोथ होते आणि याची संख्या वाढते. पहिल्यांदा काय होतं, संख्या वाढते. म्हणजे बी लिम्फोसाईट हे काय होणार आहे, भरपूर प्रमाणामध्ये अँटीबॉडी प्रोडक्शन करणार आहेत. आता इथं बी लिम्फोसाइट्स जे काही रॅपिड मल्टिप्लिकेशन होणार आहे याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स तयार होणार आहेत. तयार होणाऱ्या सेलला काय म्हटलं जातं, फॉर्मेशन ऑफ डॉटर सेल्स. अँटीजनच्या एंट्रीमुळं बी लिम्फोसाइट हे स्टिम्युलेट झाले, ॲक्टिवेट झाले आणि ज्यांची ग्रोथ झाली आणि काय झालं, रॅपिड मल्टिप्लिकेशन झालं. ह्या रॅपिड मल्टिप्लिकेशनमध्ये नंबर ऑफ डॉटर सेल्स तयार झाल्या. ह्या डॉटर सेल्स कोणत्या आहेत, प्लाझ्मा सेल्स आहेत आणि मेमरी सेल्स आहेत. पॉईंट क्लिअर झाला. प्लाझ्मा सेल्स ज्याला म्हटलं जातं प्लाझ्मा बी सेल्स आणि मेमरी बी सेल्स असं म्हटलं जातं. फॉर्मेशन ऑफ डॉटर सेल कधी होईल, जेव्हा अँटीजनची एंट्री होईल. अँटीजनमुळं बी लिम्फोसाइट स्टिम्युलेट झाले, मल्टिप्लिकेशन झालं आणि या मल्टिप्लिकेशनमध्ये डॉटर सेल्स तयार झाल्या. डॉटर सेल्समध्ये काही सेल्स ह्या प्लाझ्मा बी सेल्स तर काही सेल्स ह्या मेमरी बी सेल्स तयार झाल्या. आता आपण त्याचा रोल पाहूया, नेमकं प्लाझ्मा बी सेल काय करतील आणि मेमरी बी सेल काय करतील. तर पहा, प्लाझ्मा बी सेलचं काम आहे अँटीबॉडीचं प्रोडक्शन, म्हणून यांना म्हटलं जातं अँटीबॉडी फॅक्टरी असं म्हटलं जातं. इन जनरल आपण लिम्फोसाइटचा रोल सांगत असताना सांगतो की लिम्फोसाइट आर मेनली रिस्पॉन्सिबल फॉर बी लिम्फोसाइटचा अँटीबॉडी प्रोडक्शन. पण बी लिम्फोसाइट म्हणजे नेमकं मेकॅनिझम काय होणार, तर बी लिम्फोसाइटचं परत डिफरन्सिएशन होणार आहे आणि ज्याच्यामध्ये प्लाझ्मा बी सेल आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, मेमरी बी सेल्स तयार होणार आहेत. आणि याच्यामधल्या फक्त प्लाझ्मा बी सेल्स इथल्या ह्या प्लाझ्मा बी सेल्सच काय करणार आहेत, अँटीबॉडीचं प्रोडक्शन करणार आहेत. त्याचा जो रेट असतो तो एका सेकंदाला 2000 अँटीबॉडीज मॉलिक्युल्स तयार होत असतात, म्हणून याला काय म्हटलं जातं, अँटीबॉडी फॅक्टरी असं म्हटलं जातं. आता तयार झालेल्या अँटीबॉडी ह्या अँटीजनवरती कसं काम करतात, तर त्याच्या 3 स्टेप आहेत. पहिली जी स्टेप आहे ज्याला म्हटलं जातं अग्लुटिनेशन असं म्हटलं जातं. याच्यामध्ये त्या पॅथोजनला काय केलं जातं, इमोबिलाइज केलं जातं आणि त्याला एंगल्फ केलं जातं आणि त्याच्यानंतर फॅगोसायटोसिस प्रोसेससाठी काय केलं जातं, ज्या फॅगोसायटिक सेल्स आहेत त्यांना स्टिम्युलेट केलं जातं. पहा मी काय सांगते, ह्या प्लाझ्मा बी सेलने तयार केलेल्या अँटीबॉडीज ह्या पहिल्या स्टेपमध्ये काय करणार आहेत, अग्लुटिनेशन करणार आहेत, ज्याच्यामध्ये तो पॅथोजन इमोबिलाइज करायचं आणि त्याच्यानंतर त्याला फॅगोसायटिक जे काही बॅरियर आहेत यांच्या हवाली करायचं, ज्याला म्हटलं जातं एंगल्फ्ड बाय फॅगोसाइट्स. म्हणजे इमोबिलाइज केलं फॅगोसाइटनी, त्याला जर एंगल्फ केलं तर तो काय होईल, तो डिस्ट्रक्ट होईल. दुसऱ्या स्टेपमध्ये ते काय केलात, ऑप्सिनायझेशन हे करतात. ऑप्सिनायझेशन याच्यामध्ये काय होतं, एक प्रकारचं कोटिंग तयार होतं आणि या कोटिंगमुळे सुद्धा तो काय होतो, इमोबिलाइज होतो आणि त्याच्यानंतर तो काय करतो, बळी पडतो कोणाला, फॅगोसायटोसिस या प्रोसेसमध्ये. आणि हे फॅगोसायटोसिस प्रोसेसमध्ये कोण काम करत असतं, मॅक्रोफेजेस. म्हणजे कॅपिलरी वॉल पास करून ते कुठे जात असतात, बाहेर जात असतात आणि साईज वाढली जाते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, मॅक्रोफेजेस. म्हणजे तयार झालेल्या अँटीबॉडीज इमोबिलाइज करणार, कोटिंग करणार आणि त्याच्यानंतर काय करणार की जे अँटीजन म्हणजे जे काही टॉक्सिक आहे याला न्यूट्रलाइज करण्याचं काम हे कोणाचं आहे, अँटीबॉडीचं आहे. म्हणजेच पॅथोजनच्या एंट्रीमुळं जे केमिकल तयार होणार आहे, या केमिकलमुळं एखादा पॅथोजन कसा डिस्ट्रक्ट होतो, तर या 3 स्टेपमध्ये. पहिल्यांदा अग्लुटिनायझेशन, ऑप्सिनायझेशन आणि त्याच्यानंतर न्यूट्रलायझेशन. म्हणून काय म्हटलं जातं, अँटीबॉडी, ईच अँटीबॉडी इज अ स्पेसिफिक फॉर ईच अँटीजन.
प्रत्येक अँटीजनसाठी प्रत्येक काय असतो स्पेसिफिक अँटीबॉडी काम करत असते. म्हणजेच ठराविक रोगासाठी ठराविक औषधं असतात, तसंच याच पद्धतीनं प्रत्येक अँटीबॉडी कधी तयार होते अँटीजनच्या स्टिम्युलेशनमुळं किंवा अँटीजनच्या एंट्रीमुळं. म्हणजे प्रत्येक अँटीबॉडीसाठी काय लागत असतो वेगवेगळ्या अँटीबॉडी लागत असतात. हे जर मॅच झालं अँटीजन आणि अँटीबॉडी जर मॅच जर झालं तरच तो पॅथोजन किंवा ते टॉक्झिन न्यूट्रलाइज होतं. जेव्हा ते टॉक्झिन न्यूट्रलाइज होईल तेव्हा तो पॅथोजन काय होईल डिस्ट्रक्ट होईल. आता तो तयार झालेला डिस्ट्रक्शन झालेला पॅथोजन म्हणजेच काय आहे एक प्रकारचे डेड मटेरियल आहे. याला डिस्ट्रक्ट करण्याचं कामसुद्धा कोण करत असतं फॅगोसायटिक बॅरियरमध्ये प्रेझेंट असलेल्या सेल्स करत असतात. हा झाला रोल लिम्फोसाइटचा. बी लिम्फोसाइटचा रोल समजला. बी लिम्फोसाइट्स प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी हे काम आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आता तयार झालेल्या अँटीबॉडी किंवा बी लिम्फोसाइट किती काळासाठी काम करत असतील फक्त 4 ते 5 दिवसासाठी काम करत असतात. ह्या अँटीबॉडीज ह्या मुव्हेबल नाहीत. सॉरी हे जे लिम्फोसाइट आहेत हे मुव्हेबल नाहीत, पण तयार झालेल्या अँटीबॉडीज ह्या ब्लड थ्रू काय होणार आहेत सर्क्युलेट होणार आहेत. पुढं या इम्युन सिस्टीमसाठी कोण काम करत असतं टी लिम्फोसाइटसुद्धा काम करत असतात. बोन मॅरोमध्ये तयार झाल्या मॅच्युरेशन थायमसमध्ये झालं म्हणून त्याला टी लिम्फोसाइट्स असं म्हटलं जातं. आता जेव्हा अँटीजनची एंट्री होईल तेव्हा टी लिम्फोसाइटमध्ये काय प्रकार होतो तर टी लिम्फोसाइट्स ह्या क्लोन सेल्स तयार करत असतात ज्याला म्हटलं जातं सेल मेडिएटेड इम्युनिटी. ह्या कोन सेलमध्ये काय असेल क्लोन सेल्स आपल्यासारख्याच इतर सेल्स फक्त फंक्शनवरून त्यांची काय आहेत नावं वेगवेगळी आहेत. टी लिम्फोसाइट्समध्ये ज्या क्लोन सेल्स तयार होतील त्याच्यामध्ये हेल्पर टी सेल आहेत, किलर टी सेल्स आहेत, सप्रेसर टी सेल्स आहेत आणि मेमरी टी सेल्स आहेत. तर हेल्पर टी सेल्स म्हणजे काय करतात हे प्रॉलिफरेशन करतात म्हणजे त्याची वाढ होते कशावरून आणि त्याच्यानंतर काय करतात स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइटला स्टिम्युलेट करतात. हेल्पर टी सेल पहिल्यांदा प्रॉलिफरेशन करणार, बी लिम्फोसाइटला स्टिम्युलेट करणार फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी आणि त्याच्यानंतर मॅक्रोफेजेसला सुद्धा स्टिम्युलेशन करणार कशासाठी फॅगोसायटोसिससाठी. आता हे स्टिम्युलेशन एका केमिकल थ्रू होतं. हेल्पर टी सेल्स हे करत असताना एक केमिकल सिक्रेट करतात ज्याला म्हटलं जातं लिम्फोकायनेस. या केमिकलमुळं स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट्स होतं आणि मॅक्रोफेजेसला सुद्धा स्टिम्युलेशन मिळतं. त्याच्यानंतर आहेत किलर टी सेल्स हे डायरेक्ट अटॅक करतात. डायरेक्ट अटॅकमध्ये हे केमिकल सिक्रेट करतात ज्याला म्हटलं जातं परफोरिन. ह्या परफोरिनमुळं पॅथोजनमध्ये होल पडतं म्हणून याला काय म्हटलं जातं सायटोटॉक्सिक टी सेल. म्हणजे किलर टी सेलचं दुसरं नाव आहे सायटोटॉक्सिक टी सेल. का या केमिकलमुळं काय होत असतं म्हणजे सायटोप्लाझम हा लीक होतो म्हणून याला म्हटलं जातं सायटोटॉक्सिक टी सेल. तिसरा जो प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं सप्रेसर टी सेल. इम्युन सिस्टीम जेव्हा इम्युन रिस्पॉन्सचं काम करत असते तेव्हा आपल्या बॉडी सेलसुद्धा काय होत असतात डॅमेज होत असतात आणि त्यांच्यावरती सुद्धा अटॅक होत असतं. तर हा अटॅक थांबवण्याचं काम हे कोण काम करत असतं सप्रेसर टी सेल्स. म्हणजे शेजाऱ्यांची दोघांची भांडणं झालेली आहेत आणि तिघा एक कोणतर मध्यस्थी करतो आणि दोघांना जो काही धोका आहे दोघांना एकमेकांच्यापासून तो थांबवला जातो. त्याच पद्धतीनं सप्रेसर टी सेल्स ह्या ओन बॉडी सेलवरती होणारा अटॅक थांबवण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे मेमरी टी सेल्स. जसं मी सांगितलं की काय लिम्फोसाइट्स प्लाझ्मा सेल्स आणि मेमरी सेल्स तयार करत असतात तसंच इथं सुद्धा काय असतात या लिम्फोसाइटमध्ये मेमरी सेल्स तयार होत असतात आणि या मेमरी सेल्स काय करत असतात इम्युन रिस्पॉन्स इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याचं काम करत असतात. म्हणजेच इट रिटेन मेमरी ऑफ इम्युन रिस्पॉन्स. म्हणजे अशा पद्धतीने टी लिम्फोसाइट्स आपले क्लोन तयार करून इम्युन सिस्टीमसाठी काम करत असतात ज्याला म्हटलं जातं सेल मेडिएटेड इम्युनिटी. बी लिम्फोसाइट्स त्याच्यामध्ये प्लाझ्मा बी सेल्स आणि त्याच्यानंतर मेमरी बी सेल्स तयार करतात. प्लाझ्मा बी सेल्स फक्त अँटीबॉडी प्रोडक्शन करतात तर मेमरी बी सेल्स ही फक्त इम्युन रिस्पॉन्स हे काय करत असतात स्टोअर करत असतात. आणि हा स्टोअर असतो म्हणून ॲक्वायर्ड किंवा ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी ही काय असते लॉंगर असते, लॉंग टर्मसाठी असते. जवळजवळ याचा लाईफस्पॅन हा किती राहतो 20 वर्षाच्या पुढे किंवा काही डिसीजमध्ये या मेमरी सेल्स ह्या आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत काम करत असतात. प्लाझ्मा बी सेल्स फक्त 4 ते 5 दिवस काय करत असतात काम करत असतात. म्हणजे हे ह्युमरल इम्युनिटीसाठी काम करतात तर ह्या सेल मेडिएटेड इम्युनिटीसाठी काम करत असतात. इथं आपला ॲक्वायर्ड इम्युनिटी आणि त्याच्यानंतर ह्युमरल सेल मेडिएटेड इम्युनिटी आणि सेल ऑफ इम्युन सिस्टीम हा पार्ट काय झालेला आहे संपलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही ॲक्शन ऑफ लिम्फोसाइट आणि त्याच्यानंतर ॲक्शन ऑफ टी लिम्फोसाइट याच्यावरती शॉर्ट नोट तयार करू शकता. उरलेले क्वेश्चन मी नेक्स्ट लेक्चरला सांगते आणि इथं आपलं लेक्चर संपलं.